नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जीके या यूट्यूब चॅनलवर। आज आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी झाली की नाही ते कशी चेक करायची ते सविस्तर बघणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करत चला, म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। लाडकी बहीण योजनेच्या ई-के-वाय-सी वेबसाईटवर आल्यावर आपल्याला ही के-वाय-सी आपली यशस्वीरित्या पार झाली की नाही हे बघायचं असेल तर त्याच पेजवर आपल्याला यायचं आहे आणि आपला आधार कार्ड टाकायचा आहे, म्हणजे लाभार्थ्याचा आधार कार्ड टाकायचा आहे। त्यानंतर इथे जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जसाचा तसा भरायचा आहे। नंतर इथे मी सहमत आहे इथे क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करून घ्यायचं आहे। वेबसाईट डाऊन असेल तर थोडा वेळ लागेल SMS यायला, आणि वेबसाईट जर व्यवस्थितरित्या सुरू असेल तर लवकरात लवकर आपल्याला SMS येईल। आणि आपला जर ई-के-वाय-सी झालेलं असेल तर आपल्याला अशा प्रकारचा SMS आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघायला मिळेल। आणि जर आपलं ई-के-वाय-सी झालं नसेल तर आपल्याला पुढचं पेज येईल आणि त्यावर आपल्याला ई-के-वाय-सी करायची आहे। जर तुमचं ई-के-वाय-सी झालं असेल तर अशा प्रकारचं पेज येईल आणि आपल्याला असं इथे दाखवलेलं आहे की या आधार कार्ड क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, असा SMS आपल्याला आपल्या मोबाईल स्क्रीनवर बघायला मिळणार आहे। म्हणजे आता आपल्याला काळजी करायची गरज नाही। ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांना परत करायची गरज नाही, म्हणजे त्यांची यशस्वीरित्या ई-के-वाय-सी झालेली आहे। आणि चेक करायचं असेल तर अगदी एका मिनिटात आपण चेक करू शकतो। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती। अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, म्हणजे ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांनासुद्धा कळेल। आणि ज्यांचं ई-के-वाय-सी बाकी असेल तर ट्राय करत चला, म्हणजे जेव्हा वेबसाईट सुरळीत चालू असेल तेव्हा तुमचं ई-के-वाय-सी नक्की होईल। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।